नमस्कार मंडळी, राम राम। आज आपण करणार आहोत लाल माठाची भाजी। तर लाल माठाची भाजी करण्याकरता आपण एक मोठी जुडी लाल मठ घेतला होता आणि निवडून धुवून बारीक चिरून ती भाजी आपण घेतलेली आहे। ठेचून घेतलेला लसूण आहे, बारीक चिरून घेतलेला कांदा आहे आणि हिरव्या मिरच्यांचे तुकडे आणि फोडणीचं साहित्य म्हणजे तेल, मोहरी, जिरे आणि हळद। तर मंडळी, चला आपण लाल माठाची भाजी करूया। भाजी करण्यासाठी घेतलेला आहे मी थोडंसं तेल, तर कढईतलं तेल तापले, त्याच्यात आपण घालूया मोहरी, जिरे, हिरवी मिरची, त्याच्यानंतर घालूया कांदा, बारीक ठेचलेला लसूण, कांदा चांगला गुलाबी रंगावर परतून घ्यायचा आहे आपल्याला। कांदा चांगला परतून झालाय, त्यात घालूया हळद, आणि आता आपल्याला घालायची बारीक चिरून घेतलेली लाल माठाची भाजी। भाजी चांगली परतून घ्यायची। भाजी चांगली आपण मिक्स करून घेतली, आता त्याला एक चांगली वाफ काढूया। भाजी आपण एकदा हलवून घेऊया चांगली। आणि भाजीमध्ये घालूया मीठ। साहित्य सांगताना मीठ घालायचं राहिलं होतं। आता मीठ चांगलं एकत्र करून घेऊया। आणि चांगली वाफ देऊया। मीठ घातल्यामुळे भाजीला पाणी सुटलंय आणि त्या पाण्याच्या वाफेवरतीच भाजी चांगली आपल्याला वाफवून घ्यायची। आणि परत एकदा आपण झाकण ठेवूया आणि 5 मिनिटं वाफवून घेऊया। भाजीला चांगली वाफ आलेली आहे आणि
मीठ घातल्यानंतर भाजीला सुटलेलं पाणी सुद्धा पूर्ण आटलेलं आहे. भाजी आपली छान झालेली आहे. भाजी चांगली अशी छान परतून घ्यायची, चांगली कोरडी करून घ्यायची. लाल माठाची भाजी आपण भाकरी बरोबर, पोळी बरोबर तर खाऊ शकतो, पण दूध भात, ताक भात आणि दही भाताबरोबर तोंडी लावायला सुद्धा खूप छान लागते. तर मंडळी, अशा प्रकारे आपली लाल माठाची भाजी तयार झालेली आहे. तुम्ही ही भाजी नक्की करून पहा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. राम राम.